मित्रांनो, आपल्याला एखादा पुरस्कार मिळावा, आपला सन्मान व्हावा ही प्रत्येकाचीच आंतरिक इच्छा असते. मात्र अशा प्रकारची इच्छा ठेवून केलेले कर्म प्रत्येक वेळेलाच माणसाला आत्मसंतुष्ट व चिरकाल समाधान देणारे ठरू शकत नाही व त्याचा इतिहासही तयार होत नाही. याउलट एखादे समाजाभिमुख कार्य करत असताना निर्लेप भावनेने व कुठल्याही प्रकारच्या फळाची अपेक्षा न ठेवता केवळ आंतरिक भावाने ओतप्रोत होऊन केलेली एखादी कृती अथवा कार्य हे कालांतराने समाज मनाला भावते व प्रशासनालाही त्याची दखल घेण्यास भाग पाडते. पुढे यातूनच लौकिक जगाने निश्चित केलेला एखादा पुरस्कार अशा निष्काम कर्मयोग करणाऱ्या साधुचरित पुरुषोत्तमास कर्मयोग्यास प्राप्त होतो. तेव्हा निश्चितच त्या पुरस्कारामुळे त्या कर्मयोगीचा त्याच्या अतुलनीय कार्याचा सन्मान करण्याचा उद्देश असतो व तो सार्थकही आहे. मात्र काही व्यक्तिमत्व व त्यांची कार्य ही या पुरस्काराच्या खूप पुढे गेलेली असतात. अशा या महानुभावांना दिलेल्या पुरस्कारामुळे उलट पक्षी त्या पुरस्कारांचा सन्मान वाढतो. खरं तर एरवी पुरस्कारांमुळे माणसांचा सन्मान वाढतो, त्यांचं मूल्य वाढतं. मात्र काही माणसं ही अशी असतात की त्यांच्यामुळे व त्यांच्या कार्यामुळेच पुरस्कारांचाच अधिक सन्मान वाढतो. मित्रांनो, खरं तर पुरस्कृत व्यक्तीमुळेच पुरस्काराचा सन्मान वाढण्याच्या घटना ह्या हल्ली अतिशय अपवादात्मक व दुर्लभ दिसतात व तशा त्या फारच कमी वेळेला घडत असतात. मात्र जेव्हा घडतात तेव्हा मात्र समाज मनाला अंतर्मुख करणारा आत्मसंदेश यातून प्रकट होत असतो. असं नुकतंच वाटलं. याचं कारण म्हणजे अगदी अलीकडेच 9 नोव्हेंबर 2021 रोजी राष्ट्रपती भवनामध्ये भारताच्या सन्माननीय राष्ट्रपतींकडून एका खेड्यातील अतिशय गरीब व अशिक्षित व्यक्तीला भारताचा 4था प्रतिष्ठित सर्वोच्च नागरिक पुरस्कार अर्थात पद्मश्री बहाल करून सन्मानित केल्याबद्दल. कोण आहे हा व्यक्ती? कोण आहे त्याचे कार्य? सन्मान व्यक्तीचा की पुरस्कारांचाच? आणि आजच्या शिक्षण व्यवस्थेने यातून काय बोध घ्यावा या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, मी योगेश गायके. आपण पाहत आहात मानस यात्रा यूट्यूब चॅनल. सर्व मानसयात्रींचे हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज आपण एका अक्षर संताच्या व्यथेची प्रेरणादायी कथा पाहणार आहोत आणि या कथेचा खरा नायक रियल हिरो आहे तो म्हणजे हरेकला हजब्बा. अक्षर सांता म्हणजे अक्षराचा संत या नावाने सुप्रसिद्ध झालेला व समाजरूपी विद्यापीठाने स्वप्रेरणेने पदवी बहाल केलेला एक व्रतस्थ फकीर. लौकिक दृष्टीने अशिक्षित असणाऱ्या 68 वर्षीय हरेकला हजब्बा यांचा जन्म कर्नाटक राज्यात मंगलोर येथील एका छोट्याशा खेड्यात अतिशय गरीब मात्र सुसंस्कारी कुटुंबात झाला. अतिशय गरिबी, निर्धनता व कमालीची प्रतिकूलता व सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिक्षणाच्या मूलभूत सोयीसुविधांचा अभाव किंबहुना कुठल्याही प्रकारची शिक्षणाची संधीच उपलब्ध नसल्यामुळे हरेकला हजब्बा यांना आपल्या लहानपणी कुठल्याही प्रकारचे शिक्षण घेता आले नाही. याचे शल्य त्यांना पदोपदी जाणवत होते. पुढे मोठे झाल्यावर हजब्बाने आपला योगक्षम चालवण्यासाठी उदरनिर्वाहाचे साधन म्हणून फळ विक्रीच्या व्यवसायास सुरुवात केली व आज जवळपास 30 ते 35 वर्षापासून हजबा फळ विक्रीचा व्यवसाय, विशेषतः संत्रा विक्रीचा व्यवसाय अतिशय आनंदाने व समाधानाने करत आहे. मात्र माणसाच्या जीवनामध्ये कुठलीही घटना ही त्याच्या जीवनाचा टर्निंग पॉईंट बनून जाईल हे कोणालाच माहीत नसतं. कधीकधी माणसाच्या जीवनात घडणाऱ्या महाकाय पर्वतासमान मोठ्यातील मोठ्या घटनेकडून देखील आम्ही काहीच शिकत नाही, कुठलाच धडा घेत नाही. मात्र कधीकधी सुईच्या टोकावर अस्तित्व सिद्ध करण्याची केविलवाणी धडपड करणाऱ्या काही क्षणमात्र घटना आम्हाला आत्मसिद्ध जीवन वाटेवरील भावयात्री, मानसयात्री बनवतात व आमच्या जीवनाची दशा आणि दिशाच बदलवून टाकतात. अशाच एका मानसयात्रीच्या व्यथेची ही प्रेरणादायी कथा आहे.
मित्रांनो, एकदा नेहमीप्रमाणे हजबा आपल्या फळ विक्रीच्या व्यवसायाकरिता मंगळूरच्या रस्त्यावर बसून फळ विक्री करत होता. इतक्यात एक वाटसरू हजबाकडे येतो आणि हजबाला एक पत्ता विचारतो. मात्र त्या वाटसरूची भाषा ही कन्नड असल्यामुळे व हजबा कधीही शाळेत गेलेला नसल्यामुळे कन्नड भाषेचे ज्ञान हजबाला नसते. हजबाने त्या वाटसरूशी स्थानिक तुलू आणि बेरी भाषांमध्ये संवाद साधण्याचा प्रयत्न केला. यामुळे पहिल्यांदाच हजबाच्या जीवनामध्ये न्यूनगंडाची, कमीपणाची भावना निर्माण झाली होती. जर आपण ही शाळा शिकलो असतो तर आपल्यालाही अनेक भाषा शिकता आल्या असत्या, अशी सहज भावना हजबाच्या मनात रुजू लागली. अशा मनाला खजील करणाऱ्या घटना हजबाच्या जीवनात वेळोवेळी घडत होत्या. एकदा एका परदेशी जोडप्याने हजबाला फळांचे भाव विचारले. मात्र हजबा त्याची भाषा समजू शकले नाही. त्यावर ते परदेशी यात्रेकरू तेथून तसेच निघून गेले. या काही घटनांमुळे हजबाच्या जीवनाला कलाटणी मिळाली. हजबाने ठरविले की आपण शिकलेलो नसल्यामुळेच अशा प्रकारचे अपमान आपले होत आहे. कुणाची मदत करण्याची मनापासून इच्छा असूनही आपण त्यांची मदत करू शकत नाही. हे चित्र जर येणाऱ्या पिढ्यांकरता बदलवायचे असेल तर गावात एक शाळा झाली पाहिजे. शिक्षणापासून वंचित घटकांना ज्ञानाच्या मुख्य प्रवाहात आणले पाहिजे. म्हणूनच या घटनेमुळे शाळा सुरू करण्याचा ठाम निर्णय हजबाने घेतला. मात्र सुरुवात कुठून आणि कशी करायची, त्याची प्रक्रिया काय, खर्च किती, असे अनेक प्रश्न हजबापुढे होते. यातूनच समाजातील जाणकार व दानशूर व्यक्तीच्या मदतीने 1994 नवीन पाडपू येथे रावलातुल उलेमा मदरसा शाळा सुरू केली. मुस्लिम समाजातील अनेक मुले मदरशात सामील झाली व यशस्वीपणे शाळा सुरू झाली. आता एक प्रकारे स्वतः करत असलेल्या कार्याला सामाजिक मान्यता मिळाली होती. आता तरी खरी लढाई पुढे चालू होणार होती. या मदरशाच्या माध्यमातून सरकारी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेऊन सर्व धर्म समावेशकता जपण्यासाठी सरकारी मान्यतेची शाळा सुरू करण्याची धडपड हजबाची सुरू झाली. या माध्यमातून अनेक वेळेला सरकारी कार्यालयाच्या खेट्या घालण्याचे सत्र हजबाचे सुरू झाले होते. चांगले आणि वाईट असे दोन्ही अनुभव हजबाला येत होते. स्वतः अशिक्षित असल्यामुळे अधिकाऱ्यांकडून बऱ्याचदा अपमानास्पद वागणूक दिली जायची. कधीकधी तर 50 पैसे 1 रुपयाची नाणी देऊन हजबाला निघून जाण्यास सांगितले जायचे. हे कमी की काय म्हणून कुत्रीही अंगावर सोडली जायची. इतका अपमान सहन करूनही हजबा आपल्या निर्णयावर ठाम होता. यात किंचितही आपल्या ध्येयापासून परावर्त होण्याचा विचार त्याच्या कधीही मनात येत नव्हता. त्याला काय हवे आहे याबद्दल तो अगदी स्पष्ट होता. मित्रांनो, ज्याचा हेतू शुद्ध असतो तो परिणामांची पर्वा करत नाही. याच जीवन प्रेरणेतून पुढे हजबाने फळ विक्रीच्या व्यवसायातून साठविलेली आपली सर्व जीवनपुंजी, आपले सर्वस्व शाळेसाठी बहाल करायचे ठरविले आणि 1999 न्यू पाडपू येथे 40 चौरस फूट जागा विकत घेतली. मात्र ही जागा शाळेसाठी कमी पडत होती, म्हणून अजून निधीची गरज होती. शाळेच्या इमारतीसाठी देखील निधीची आवश्यकता होती. म्हणून स्थानिक दानशूर व्यक्तीच्या मदतीने लोकसहभागातून त्याच ठिकाणी अजून 1 एकर जमीन विकत घेतली. हजबाची ही धडपड पाहूनच पुढे सन 2000 कर्नाटक सरकारच्या शिक्षण विभागाने ही शाळा बांधण्यासाठी परवानगी दिली. या सर्व कठीण काळात हजबाला काही नम्र व कर्तव्यदक्ष अधिकारीही भेटले, ज्यांच्यामुळे हजबाचा आव्हानात्मक प्रवास सुखकर झाला होता. जमीन डोंगराळ असल्यामुळे ती सपाट करून काही महिन्यातच या ठिकाणी 8 वर्ग खोल्या आणि 2 शौचालय असलेली सुंदर शाळा बांधून पुढच्या अनंत पिढ्यांचे जडणघडण करण्याची एक विधायक व रचनात्मक सर्वोत्तम व्यवस्था तयार झाली होती. 9 जून 2001 रोजी या शाळेचा भव्य दिव्य असा उद्घाटन समारंभ मोठ्या जल्लोषात पार पडला आणि हजबाचे अश्रू अनावर झाले. हजबाने अलगद आपल्या आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली.
जीवनाप्रतीची कृतज्ञता, समाजाप्रतीची कृतज्ञता, राष्ट्राप्रतीची कृतज्ञता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनुष्य धर्माप्रतीची कृतज्ञता हजबाच्या आनंद अश्रूतून सहज प्रगट होत होती. असं म्हणतात की अकेले तो चले चलो कारवा खुद बन जाएगा. याचप्रमाणे हजबाने फळ विक्रीच्या व्यवसायातून दिवसाकाठी जमवलेले 150 ते 200 रुपये साठवून या तूटपुंज वाटणाऱ्या पैशातून आपल्या आयुष्यातील सर्व जमापुंजीतून शाळेसाठी जमीन घेतली, त्यावर पक्की इमारत बांधली, शासकीय कार्यालयाच्या खेट्या मारल्या, अनेक अपमान सहन केले. यामागे उद्देश काय? ज्या हजबाला राहायला स्वतःचे चांगले घर नाही, तो शाळेसाठी पक्की इमारत बांधण्याचे स्वप्न पाहतो व ते स्वप्न सत्यसृष्टीत उतरवण्यासाठी जंग पछाडतो. अशा या शिक्षणाभिलाषी व दातृत्वाच्या निखळ भावनेचा परिपोष करणाऱ्या फकीराच्या कार्याची समाज मन नोंद घेणार नाही तरच नवल. जसे जसे दिवस पुढे गेले तसे तसे स्थानिक धनाढ्य व्यक्ती, राजकारणी यांनी देखील शाळेला वस्तूच्या स्वरूपात मदत करण्यास सुरुवात केली. यातूनच एक अतिशय सुंदर शाळेबद्दलचे हजबाचे स्वप्न पूर्ण झाले होते. मात्र अजूनही काही करण्याची उर्मी, इच्छा संपत नव्हती. म्हणूनच आता प्राथमिक शाळेनंतर माध्यमिक शाळा देखील गावात सुरू करायची म्हणून हजबाने 2003 मध्ये फळ विक्रीतून मिळविलेले पैसे व लोकांकडून देणगी गोळा करून शाळेसाठी निधी जमवण्यास सुरुवात केली. 2010 साली शाळेचे बांधकाम सुरू होऊन 2012 साली पूर्ण झाले. या ठिकाणी प्रशस्त वाचनालय, 6 पेक्षा जास्त वर्गखोल्या, शौचालय इत्यादींनी परिपूर्ण नवीन इमारत फळाला आली. आज या ठिकाणी प्राथमिक व माध्यमिक असे मिळून 175 पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षणाचा परम आनंद घेत आहे. हे काम बघून इतर सरकारी शाळांप्रमाणे शिक्षण विभागाने हजबा यांना शाळा विकासासाठी सर्व शिक्षा अभियानातून निधी उपलब्ध करण्याकरिता शाळा विकास आणि देखरेख समिती अर्थात SDMC तयार करण्यास सांगितले व या समितीचे उपाध्यक्ष म्हणून देखील हजबाची निवड केली. 68 वर्षीय हरेकला हजबा हे आजही स्वतःच्या शाळेची इमारतीची साफसफाई व देखभाल करतात. कोरोना महामारीच्या काळात शाळा बंद असताना देखील हजबाने शाळेची साफसफाई व देखभाल केली, जेणेकरून शाळा सुरू झाल्यानंतर मुलांना कुठलाही त्रास होऊ नये. शाळेला स्वतःचे घर समजून तिची व्यवस्था पाहणारे हजबा हे खरोखरच एक अवलिया आहे. हरेकला हजबाच्या या गौरवपूर्ण कार्याची शासन प्रशासनाने तसेच अनेक स्वयंसेवी संस्थांनी प्रकर्षाने नोंद घेतली व वेळोवेळी अनेक पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित गौरवही करण्यात आला. मात्र राष्ट्रीय स्तरावर हे अतुलनीय कार्य बघता बघता जाऊन पोचले. म्हणूनच भारत सरकारच्या वतीने 25 जानेवारी 2020 रोजी या अक्षर संताला पद्मश्री हा भारताचा 4था प्रतिष्ठित सर्वोच्च नागरिक पुरस्कार घोषित करण्यात आला. मात्र कोरोना महामारीमुळे राष्ट्रपती भवनात दिला जाणारा हा पुरस्कार कार्यक्रम होऊ शकला नाही. त्यामुळेच नुकताच हा कार्यक्रम 8 नोव्हेंबर 2021 रोजी राष्ट्रपती भवनात मोठ्या थाटामाटात पार पडला व भारताचे सन्माननीय राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हरेकला हजबाच्या गौरवपूर्ण कार्याचा पद्मश्री पुरस्कार देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. जेव्हा हजबाला विचारले की भविष्यासाठी तुमची पुढची योजना काय आहे, तेव्हा हजबा सांगतात, मी माझ्या गावामध्ये येणाऱ्या काही दिवसात महाविद्यालय बांधण्यासाठी फळे विकून पैसा जमवतोय. काही लोकवर्गणीतूनही मदत मिळत आहे. माझं गाव मला शैक्षणिकदृष्ट्या स्वावलंबी बनवायचे आहे. यातूनच उद्याचे भारताचे भावी उत्कृष्ट नागरिक तयार होतील ही मला आशा आहे. हजबाचे हे वाक्य लौकिक दृष्टीने अनेक पदव्या प्राप्त करणाऱ्या उच्च शिक्षित समाजाला चिंतन करायला भाग पाडणारे आहे. एकीकडे शिक्षणाच्या नावाखाली शिक्षणाचा बाजार चालू असताना शिक्षणाकडे केवळ एक उद्योग आणि व्यवसाय म्हणून पाहणारे शेकडो राजकारणी केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी
संबंध शिक्षण व्यवस्था तिचे उद्देश नीतिमूल्य बदलवून टाकतात. शिक्षण व्यवस्था ही केवळ मुठभर लोकांचा फायदा आणि तोटा या मापदंडावर चालायला लागते. तेव्हा अतिशय भोळेपणाने उत्कृष्ट नागरिक तयार करण्याचे हजबासारख्यांच्या स्वप्नांचे काय होईल याने मनात धास्ती निर्माण होते. मित्रांनो, अशिक्षित हरेकला हजब्बा हा मिळालेल्या या पुरस्काराच्या निमित्ताने शिक्षण व्यवस्थेची धुरा ज्यांच्या खांद्यावर आहे त्या स्वतःला उच्च शिक्षित समजणाऱ्या स्वयंघोषित शिक्षण तज्ज्ञांनी प्रमुखांनी यातून काहीतरी बोध घ्यावा व आत्मचिंतन करावे असे वाटते. कारण हा देश त्यागाच्या पायावर उभा राहिलेला देश आहे. म्हणूनच येथे शिक्षणाची थोर परंपरा वैदिक काळापासून पाहावयास मिळते. आधुनिक काळात देखील महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील अशा शेकडो ज्ञात अज्ञात शिक्षणप्रेमीमुळेच शिक्षणाची गंगा आज तळागाळापर्यंत घराघरापर्यंत जाऊन पोहोचली आहे. या गंगेला कुठेच खंडित न करता, दूषित न करता असेच प्रवाहित होण्याचे कार्य सर्व शिक्षितांनी करावे. कदाचित म्हणूनच एका अशिक्षिताने अक्षर संत म्हणून हा वस्तुपाठ आम्हाला दिला असेल. कुठल्याही देशाची प्रगती ही तिथल्या शिक्षण व्यवस्थेच्या प्रगतीपेक्षा जास्त असूच शकत नाही अशी आत्मसमज घेऊन रचनात्मक कार्य करणाऱ्या या शिक्षण महर्षी अक्षरसंत पद्मश्री हरेकला हजब्बाला मानाचा मुजरा व पुढील वाटचालीस अनंत अनंत कोटी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि हो, जर अजून आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा व बेल बटन ऑल करा, ज्यामुळे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचू शकतील. धन्यवाद.